बरं सगळे रेडी आहेत? आपण रेडी? ready. नंदू रेडी ना? काका एकदम ready. हा, तुम्ही दोघी हा दादा चल कर फोन आनंद. मी नाही करणार फोन. का? अरे एक मिनिट थांबा. ऐका ऐका ऐका. मी जर का आनंदीला फोन करून इथे बोलावलं तर पहिली गोष्ट तिला शंका येईल, नाहीतर मग ती खूप सारे प्रश्न विचारेल. करेक्ट आहे. हा पण मग आता काय करायचं? मग कोण करणार फोन? आहे ना आयडिया. आपल्या हुकुमचा ऐक का? चिंगे चिंगी काय झालं बाबा? ऐक, तुला आता आईला फोन करायचा आहे, पण काय बोलायचं माहितीये? कान कर इकडे. ओके. हा घे माझ्याकडे आहे फोन. हा घे फोन. अरे म्हणजे शिवनाथ आजोबांचा फोन माहितीये तुला पासवर्ड. चल ये. आणि स्पीकर फोन ऑन. हा बाबा बोला. हॅलो आई, मी खाली आजोबांकडे आले होते तर बाहेरनं कोणतरी कडी लावलीये. काय? आजी आजोबा कुठे आहेत? माहित नाही, तू ये ना. हा ठीक आहे बाळा, घाबरू नकोस. हा मी आले, लगेच आले, घाबरू नकोस अजिबात. हो आई. काय हे? चिंगी बाळा अडकली होतीस ना तू? फोन केला होता मला तिने. तुम्ही सगळेजण इथे. फोन तुम्हाला आनंदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई, हे बाय माझे, एवढं कशाला केलं तुम्ही? कशाला म्हणजे? आनंदी, आम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये गेल्या वर्षभरात तू जितका आनंद आणलायस, तर त्याच्या पावभर जरी आम्ही आणू शकलो तर आम्हाला बरंच वाटेल. म्हणून एक छोटासा प्रयत्न. बरं ऐक, तुला भेटायला कोणाला बघितलंस? कोण? या. आबा इकडे कसे? कसा असंच पोरा. वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा आणि माझा आशीर्वाद पण. सकाळी फोन केलास, सांगितलं पण नाही. अगो, राघवरावांनी मला धमकावला होता, आनंदी घेतला काय पण कळता कामा नाही म्हणा. यापेक्षा मोठं गिफ्ट माझ्यासाठी असू शकत नाही. तुमका दोघांना हसता खेळताना बघून, राघवरावांका पुन्हा आपल्या पायावर उभे राहिलेला बघून अका खूप बरा वाटला. अगो, बोलत काय राहिलंय? तुझ्यासाठी काय आणले तर बघ. ये ये. चला चला. काय ग बाई आबा, खीर. तुला आवडतं ना? दरवर्षी मी तुझ्यासाठी खीर बनवते तुझ्या वाढदिवसात, पण यावर्षी तुका वाटला तसाच माका वाटला. खिरीचा काय, पण राघवरावांनी फोन करून बोलवून घेतल्याने पहिली खीर बनवलंय आणि ती घेऊन दिलंय. आबा, माझा प्रत्येक वाढदिवस तुमच्या खिरीशिवाय जात नाही. थांब.
कशी झाली हा? दरवर्षीप्रमाणे छान झाली द्या. आनंदी आम्हाला पण आई घ्या घ्या. नाही खीर नको, खीर तर मी खाणारच आहे. आम्हाला पण संधी दे ग बाई शुभेच्छा देण्याची. सकाळपासून मनात दाटून ठेवलंय. ही तर किती वेळा बोलली सुद्धा तुझं लक्ष नव्हतं. काय आई? नाही ग, मला तर वाटलं की ही तुझ्या समोर बोलते की काय चुकून. मी काय वेडी नाहीये बाबा, खूप मनात असं साचून ठेवलंय. ए बाबा तुझं सगळं ते सिक्रेट आम्ही जपून ठेवला अजिबात. बाई ग, वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा, खूप शुभेच्छा. मोठी हो, सुखी राहा, अशीच आनंदी राहा. आपल्या घराला आणि राघवला सतत तुझी सोबत लाभू दे. तू आल्यामुळे या घरामध्ये आनंद आलाय ग बाळा, परत आलाय तो आनंद. अशीच राहा. आई बाळा सुखी राहा. बाबा सदैव हसत राहा, अशीच आनंदी राहा. आनंदी, हॅपी बर्थडे. थँक्यू. वहिनी अहो पण तुम्ही सामान द्यायला आला होतात ना मला, म्हणजे तुम्हालाही माहिती होतं सगळं. म्हणजे राघव दादांनी सरप्राईजच असं प्लॅन केलं होतं. सगळं सिक्रेट होतं. मला शंका पण नाही आली माहितीये. आई काय? कळलं असतं शेवटी, पण माझ्यामुळे नाही कळलं. हो मी फोन केला आणि छान ऍक्टिंग केली. पुन्हा आजोबा. अरे मस्त एकदम. चिंगी बाळा मी किती घाबरले होते माहितीये. सॉरी आई. हो ठीक आहे. हॅपी बर्थडे आई. सगळ्यांना असं एकत्र बघून खूप छान वाटतंय. थँक्यू. हा बस बस बस, थँक्यू. बिल्डिंग पर्यंत तर येऊन पोचलो, पण राघवचं घर कसं शोधणार? कोणाला विचारावं? कोण पाहिजे? एंट्री केली का? नाही, एंट्री नाही केली. कोण पाहिजे? कोण तुम्हाला? कोणाला शोधताय? राघव कर्णिक इथंच राहतो ना, मला भेटायचं होतं त्याला. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही आनंदीच्या वाढदिवसासाठी आलाय काय? आनंदी वाढदिवस? हो, आज आनंदीचा बर्थडे आहे ना. हा हा. कुठलं घर रे बाळा त्यांचं? कर्णिक फॅमिली वरती राहते, पण आनंदीचा बर्थडे ना पाटकरांच्या घरी चाललाय, इथं पहिल्या माळ्यावर. सगळे तिथंच आहेत, मी पण तिकडे चाललोय. चला तुम्हाला घेऊन जातो. चला चला. या 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 बघा, इथून जरा गेलं की जवळच आहे. या 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 चला या. अरे बापरे, केक कापायला घेतला वाटतं. बरं झालं लवकर आलो, नाही तर राहून गेला असता. या 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 या. ओ साहेबानू. अरे बबन आला. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. खेळायलाच ना. राजा बाबा. चल चल काप केक काप. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आनंदी. हॅपी बर्थडे टू यू. आबांना दे ग बाई, आबा आले एवढ्या लांबून. तुम्हाला भरवायचा होता, तुम्ही प्लॅन केला होता माझ्यासाठी. हे राहू दे. आनंदी, या सगळ्यांसोबत तुला असं रमलेलं पाहिलं मला खूप बरं वाटलं. असंच तुला ह्यांच्यासोबत, आपल्या परिवारासोबत रमलेलं आनंदात मी आयुष्यभर पाहत राहू शकतो.
झालं? हा आहे अजून भरपूर केक आहे. लाव ना, नाकाला लाव, गालाला लाव, इकडे लाव, तिकडे लाव. सुनबाई सुनबाई, मला माहित नव्हतं तुझा आज वाढदिवस आहे ते. नाहीतर एखादी छानशी भेट आणली असती तुझ्याकरता. का आला तुम्ही इथे? राघव, अरे त्या दिवशी तू कोर्टात लढत होतास, मी पाहिलं तुला. अरे केवढे दोघं मोठे झालात रे. वर्षाबाळ, कशी आहेस तू? आणि माझा तर विश्वासच बसत नव्हता की तो राघव तूच आहेस म्हणून. तुम्ही का आलाय तेवढं सांगा, बाकी कोणाला काही ऐकायचं नाहीये. अरे 2 दिवस झाले मी तुझ्या आईशी फोनवरती बोलतोय, पण बहुतेक तुझ्या आईला हे आवडलेलं दिसत नाहीये की मी फोन करून तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय म्हणून. नाही आवडलं मला. तुम्ही इथे आलेला अजिबात आवडले नाही. तुम्हाला सांगितलं होतं, फोनवर सांगितलं होतं की माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नका, माझ्या घरी येण्याचा प्रयत्न करू नका. मी का आलात? आम्ही आनंदात असलेलं पाहवत नाही का तुम्हाला? हे बघ सुलक्षणा, मला माहिती आहे तू माझ्यावरती खूप चिडली आहेस. अगं मला कळत होतं, मी फोन केल्यावर तू कट करत होतीस ना, मला माहिती होतं. आणि तरी मी इथं आलो ना, कारण माझी खात्री होती की मी इथं आल्यानंतर, तुमच्याशी बोलल्यानंतर माझा राघव मला नक्कीच समजून घेईल. काय राघव, बरोबर ना? हा वर्षा, अरे हे बघ, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. म्हणजे बघ ना, तुझ्या आयुष्यामध्ये एवढं सगळ्या घटना घडून गेल्या आणि नेमका त्यावेळेला मी तिथं नव्हतो ग. आय एम सॉरी, मला माफ कर. पण राघवनी सगळं भरून काढलं की नाही? म्हणजे या घरातली माझी कमतरता राघवनं पूर्ण भरून काढली, हो की नाही राघव? हो, भरून काढली ना. माझ्या लेकानं अख्खं घर त्याच्या खांद्यावर उभं केलं तुम्ही नसताना. गरज होती तुमची तेव्हा तुम्ही सोडून गेलात आम्हाला. माझी 2 लेकरं माझ्या पत्रात टाकून गेलात स्वतःचं आयुष्य जगायला. आणि मी कशी जगली असेल याचा विचार केलात का? त्याने सगळं घर सांभाळलं. तुमच्या मागे मी घर सांभाळलं, मी या मुलांना सांभाळलं. माझ्या पोरीचा वाढदिवस आहे, मी आज आनंदात आहे. तुम्ही का आला तिथे? आज माझ्या आनंदाचा दिवस आहे. तुम्ही निघून जा, इथून निघून जा. त्यांना निघून जायला सांग. हे बघ, मला माहिती आहे ना, पण तू माझं ऐकून घेशील का नाही? अगं त्या दिवशी कोर्टामध्ये केस जिंकल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती आनंद आला ना, तो मी पाहिला ना. मलाही असंच वाटतंय की तुमच्या चेहऱ्यावर कायम आनंद असावा. अरे म्हणून तर मी इथे तुमची क्षमा मागायला आलोय ना. नाही मिळणार तुम्हाला क्षमा, नाही मिळणार. यांना मी माफ करणार नाही. राघव, मी यांना सांगून ठेव, मी तुम्हाला माफ करणार नाहीये. हे बघा, तुम्हाला वाटतंय ना आम्ही आनंदात जगावं. मी तुमच्या पाया पडते, तुम्ही या घरातून निघून जा. हे बघा, या निघून जा घरातून. राघवा, सांग यांना घरातून जायला सांग. हे बघ सुलक्षणा, तुला त्रास होतोय मला त्रास होतोय. तुम्ही आहात म्हणून होतोय. तुम्ही निघून जा इथून. तुम्ही जरा शांत व्हा सुलक्षणा. तुम्हाला माहित नाही या माणसाने किती त्रास दिलाय. छोटी छोटी पोरं होती, मला काही समजत नव्हती. तुम्ही थोडं शांत राहा. बघू, शांत राहा. आनंद शांत व्हा. मी कशी आयुष्य जगले असेल? ऐक ना, हे बघ, मला काय म्हणायचंय. अरे मला बोलायचं. ऐका, तुम्ही शांत व्हा थोड्या. बघा, तुम्हाला त्रास होईल, तुम्ही जरा शांततेने घ्या. शांत हो तुम्ही. राघव, अरे ऐक ना बाळा. हे बघ, तू माझ्यावरती चिडलायस याची मला पूर्ण कल्पना आहे. तुला माझ्याशी बोलायचं का नाही हे गृहीत न धरताच मी इथं तुमच्याकडे आलो. पण काय करू रे बाळा, मी तुला बघितलं आणि मला तुझा अभिमान वाटला. तुम्हाला माझा अभिमान वाटावा असं आपल्यात काहीही नातं नाहीये. नाही, तू म्हणतोयस ते सगळं मान्य आहे मला, कारण इतके वर्ष मी तुमच्या आयुष्यातच नव्हतो ना रे. आणि आज तू जो कोणी आहेस ते केवळ सुलक्षणेमुळे आहे, मान्य आहे मला. अरे घराची जबाबदारी तू उचललीस, स्वतःचं शिक्षण पूर्ण केलंस, आज केवढा मोठा वकील झालायस तू. मान्य आहे मला, त्यावेळी मी तुमच्या सोबत नव्हतो,
पण मला काही झालं तरी तू माझा मुलगाच आहेस ना रे. नाही, मी तुमचा कोणीही नाहीये आणि माझ्या कुटुंबातल्या कुठल्याही माणसाशी तुमचा काहीही संबंध नाहीये. माझ्या बायकोला सून म्हणण्याचा, माझ्या मुलीला नात म्हणण्याचा, वर्षाला मुलगी म्हणण्याचा आणि माझ्या आईला तुमची बायको म्हणण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही. हे असं बोलू नकोस रे. अरे मी एकटा आहे आणि शेवटी तुम्ही सगळी माझी माणसं आहात, माझं कुटुंब आहात तुम्ही. कुटुंब काय असं हे कळतं तुम्हाला? कुटुंबाला कोणी असं वाऱ्यावर सोडून जातं? आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आणि ते साजरं करण्यासाठी ही जी बाहेर आलेली माणसं आहेत ना, ते माझं अख्खं कुटुंब आहे. आम्ही छान जगतोय, आनंदात आहोत, सुखात आहोत. त्यात तुम्ही मिठाचा खडा टाकू नका. आता इथून पुढे अजून काही विपरीत घडण्याच्या आत तुम्ही निघून गेलेलंच बरं आहे. राघव, अरे तू ऐका, इथून निघून जा. परत इकडे कधीच येऊ नका. माझ्या आईला फोन सुद्धा करायचा नाही. तिने आधीच तुमच्यामुळे खूप काही भोगलंय. तुमच्यामुळे तिला अजून त्रास झालेला मला अजिबात जाणार नाही. आम्ही तुम्हाला कायमचं विसरून गेलेलो आहोत. निघा आता. बाबा ते निघाले बघ. काही मदत हवी असेल तर जा विचार. ओ काका, ओ काका, थांबा 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 थांबा. अहो एकटे कुठे जाताय? थांबा, मी तुम्हाला रिक्षा करून देतो. नाही नाही, अरे रिक्षा कशाला? अरे माझा कुठे काय पत्ता आहे आणि शिवाय पैसेही नाही आहेत. जाईन मी चालत चालत. पाय नेतील तिकडे चालत जायचं. जाईन जाईन मी चालत जाईन. हा अहो असं काय बोलताय? बाहेर पाऊस पण आहे, थोडा वेळ थांबा ना. अरे नको, राहू दे. जाईन ना मी, जाईन. हा नको काळजी करू. बाबा पोरी, तू कशाला आलीस इथं? माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आलात तुम्ही आणि असंच निघालात. तुमच्यासाठी केक आणला. नाही नका मग, विनंती करतो. पहिल्यांदाच भेटतोय सुनेला. खरं म्हणजे अशा प्रसंगी काहीतरी द्यायचं असतं, पण माझ्याकडे तर आता काहीच नाहीये ग. अहो काही नकोय मला. नाही नाही अगं, असं कसं? आज वाढदिवस आहे ना तुझा, काहीतरी द्यायलाच पाहिजे ना. थांब. हा घे. खरंच याची काही गरज नाहीये बाबा. असू दे. आता तू तरी मला परक करू नकोस ग. घे.
काय माणूस आहे ग. रिक्षासाठी पैसे नव्हते आणि होते नव्हते तुला देऊन गेले.